हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, मिड फेब सुरू झालेला आहे आणि आता बऱ्यापैकी आपण जास्वंद, गुलाब, मोगरा यांसारख्या रोपांवर बरीच अशी कामं करून झालेली आहेत। म्हणजे त्यांना खत देऊन झालेला आहे, माती करून झालेली आहे किंवा त्यांना रिपोर्टिंग देखील करून झालेलं आहे। पण मात्र हे सर्व गोष्टी करत असताना किंवा या प्लांटची आपण तयारी करत असताना किंवा फुलझाडांवर काम करत असताना आपण मात्र मग्न असतो। फुलझाडांना खत देणे, नंतर ती रोपं आपण फुलांसाठी तयार करणे, या सर्व गडबडीमध्ये आपण मात्र आपल्या इंडोर प्लांट्सला म्हणजे जी काही सावलीत वाढणारी किंवा घराच्या आत किंवा कमी सूर्यप्रकाशात वाढणारी अशी अगदी कमी देखरेखीखाली वाढणारे जे काही प्लांट्स असतात, बऱ्याच वेळेस त्यांना आपण हँगिंग बास्केटमध्ये देखील लावत असतो। त्यांच्यावर मात्र काम करायची विसरून जात असतो। त्यांना पण व्यवस्थित खत देऊन त्यांची काळजी घेतली पाहिजे। तसे पाहायला गेले तर इंडोर प्लांट्सला सॉलिड फूड आपण वर्षभरातून फक्त 2 ते 3 वेळेस देत असतो। सो चला तर मग आता वेळ झालेली आहे इंडोर प्लांट्सची केअर करण्याची। चला तर मग मंडळी, आता वेळ झालेली आहे की मी आज इंडोर प्लांट्सला कुठल्या प्रकारचे खत देऊन घेणार आहे, त्यानंतर त्यांची कुठल्या प्रकारची जी काही मातीची मशागत आहे ती करणार आहे आणि त्यानंतर त्यासोबत बऱ्याच अशा छोट्या छोट्या टिप्स देखील शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही सर्वात पहिल्यांदाच पाहत असाल तर दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण की नंतर तुम्ही सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला मात्र विसरून जात असता। त्यामुळे पुढचा येणारा मराठी गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार। सो मंडळी, या ठिकाणी माझ्याकडे जेवढीही काही 15-20 अशी इंडोर प्लांट्स होती त्यांना आज खत द्यायची वेळ आलेली होती। सो ती सर्व झाडं मी अशा प्रकारे बाल्कनीत कापड अंथरून त्यावर सर्व एकत्र काढून घेतलेली होती, जेणेकरून घरात जास्त कचरा होणार नाही किंवा घरात हे काम करायचे असेल तर पेपर किंवा एखादी खराब मॅट वगैरे तुम्ही त्यावर टाकून घ्यावी। हे काम करण्या अगोदर मी 3 ते 4 दिवस या झाडांना पाणी द्यायचं बंद केलेलं होतं। तसेच इंडोर प्लांट्सला आठवड्यातून 2 ते 3 वेळेसच आपण पाणी देत असतो, कारण की इंडोर प्लांट्सला पाणी देखील कमीच लागत असतं। सो सर्वात प्रथम मी या ठिकाणी हँगिंग बास्केटमध्ये हे जे काही ऑफिस टाइम किंवा 9 o'clock किंवा याला पर्सलेन देखील म्हणत असतात, सो हे प्लांट जे होतं सो याची संपूर्ण जी काही माती होती ती अशा प्रकारे उकरून घेत होती। आता माती ही बऱ्यापैकी कोरडी झालेली होती। सर्व कुंडीतील माती 1 ते 2 इंच उकरून घेऊन वेगळी काढून घेणार होती। या ठिकाणी सर्वात महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची, झाडांची माती जर ओली असेल तर खत हे अजिबात देऊ नका, कारण की एकतर ही झाडे सावलीत असतात। त्यामुळे ओल्या मातीत जर आपण खत दिले तर झाडाला फंगस किंवा बुरशी लागण्याचे जे काही चान्सेस असतात ते 100% असतात। त्यामुळे 1 ते 2 दिवस खत देण्याआधी मात्र माती ही कोरडी ठेवावी किंवा झाडाला पाणीच देऊ नये। सो वरच्या लेअरची जी काही माती होती ती काढल्यानंतर तुम्ही खाली पाहू शकतात की माती ही माझी देखील ओलसर आहे। मी संपूर्ण जे काही प्लांट्स होतं त्यातील जी काही खराब झालेली स्टेम्स होत्या, वाळलेल्या ज्या काही फांद्या होत्या, कमी पानं झालेल्या होत्या, त्या संपूर्ण अशा काढून घेतलेल्या होत्या, कारण की पर्सलेन हे प्लांट किंवा ऑफिस टाइम हे प्लांट जे आहे ते कटिंग थ्रू अगदी इझिली ग्रो असतं। त्यामुळे ज्या काही निरोगी अशा कटिंग्स आहेत त्या मी पुन्हा या ठिकाणी ग्रो करून घेणार होते। त्यानंतर मी या ठिकाणी शेणखत घेतलेलं होतं आणि त्यामध्ये जे काही गोट मॅन्युअर येत असतं ते देखील त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं होतं। नंतर 1 ते 2 चमचे साप पावडर, त्यालाच बुरशीनाशक पावडर देखील म्हणत असतात, ते देखील यामध्ये ऍड करून घेतलेलं होतं। जर तुमच्याकडे साप पावडर नसेल तर तुम्ही या ठिकाणी हळदीचा देखील वापर करू शकता। सो अशा प्रकारे मी एका कुंडीसाठी 2 ते 3 मूठ असं शेणखत या मातीमध्ये व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेणार होती। त्यानंतर चांगल्या ज्या काही निरोगी कटिंग्स होत्या त्या मी या बास्केटमध्ये लावून घेणार होती आणि अशा प्रकारे पुन्हा भरपूर अशा फुलांसाठी पर्सलेन हे प्लांट माझं तयार होणार होतं। मंडळी, आता हे खत तुम्ही 2 प्रकारे देऊ शकतात। एक तर कुंडीतील माती उकर देऊन पूर्ण सुटी करून घ्यायची आहे, किंवा जर शक्य असेल तर थोडी माती उकरून बाहेर काढा, त्यामध्ये गांडूळ खत किंवा त्यामध्ये पूर्ण कुजलेलं शेणखत, थोडी नीम पावडर, एखादं फंगिसाइड हे सर्व व्यवस्थित प्रकारे मातीमध्ये मिक्स करून घ्या आणि जी काही आपण माती बाहेर काढलेली आहे ती परत तुम्ही कुंडीत टाकून घ्या। सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की जे काही खराब झालेल्या दांड्या होत्या मी त्या काढून घेतल्या आणि पुन्हा एकदा पर्सलेन
स्ट्रॉबेरींची कुंडी ही तयार झालेली होती. आता वेळ झालेली होती ती मनी प्लांटची. बरेच जणांच्या समस्या असतात की मनी प्लांटची पाने पिवळी पडतात. पाने पिवळी पडण्याची जी काही कारणे आहेत ती एक नसून बरीच अशी वेगवेगळी अशी कारणे आहेत. सो त्या रिगार्डिंग देखील 2 ते 3 व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये देखील लिंक शेअर करणार आहे. सो तुम्ही नक्की चेकआउट करा. सुरुवातीला कोरड्या झालेल्या पिवळ्या पडलेले हे जे काही पानं असतात किंवा दांड्या असतात त्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या असतात. शक्य झाल्यास तुम्ही संपूर्ण जर तुम्हाला माती उरकता आली तर काढून घ्या. वर आलेली जी काही मुळं असतात त्यांना देखील प्रूनिंग करून घ्यायची आहे. म्हणजे अगदी हलक्या हाताने त्यांना कट करून घ्यायचं आहे. जर तुमचं झाड जुनं असेल तरच. जर नवीन असेल तर तुम्ही अजिबात त्यांच्या रूट्सला डिस्टर्ब करू नका. सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की पूर्ण कुंडी ज्यावेळेस मी मनी प्लांटची उलट केली तर संपूर्ण जो काही मातीचा गोळा होता तो मुळांसह व्यवस्थित अगदी हलक्या हाताने या ठिकाणी बाहेर आलेला होता. आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकणार की कुंडीतलं ड्रेनेज होल देखील अगदी व्यवस्थित होतं. त्यामुळे पाण्याचा निचरा हा व्यवस्थित प्रकारे या कुंडीचा होत असतो आणि माती देखील त्याने भुसभुशीत राहत असते. मंडळी, खत देऊन झाल्यानंतर किंवा खत देण्याआधी आपण झाडाला व्यवस्थित प्रकारे चेक करून घ्यावं. झाडावरची जी काही पाने पिवळी पडलेली आहेत, सुकलेली आहेत किंवा अर्धी खराब झालेली आहेत अशी सर्व पाने आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायची आहेत. झाडाची जर उंची खूप वाढली असेल तर त्याची कटिंग तुम्ही या दिवसामध्ये नक्की करू शकता. कटिंग केल्यानंतर झाडाची एक फांदी कट केली तर तिथं 2 ते 3 नवीन पुन्हा फांद्या फुटत असतात. त्यामुळे आपले झाड अजून घनदाट होऊ शकते आणि कट केलेली जो काही भाग आहे तुम्ही पुन्हा तो मातीत जरी त्याला खोचून घेतला तर त्यापासून देखील एखादा नवीन प्लांट त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. सो कटिंग ग्रो करण्यासाठी देखील फेब्रुवारी महिना जो आहे तो अगदी बेस्ट असा सीझन आहे. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जी काही रूट्स होती एक्स्ट्रा वाढलेली होती तर रूट्स देखील मी या ठिकाणी प्रूनिंग करून घेत होती किंवा ज्या काही जास्त वाढलेल्या फांद्या होत्या त्यांना देखील मी आता रिपोर्टिंग करणार होती. संपूर्ण माती होती ती व्यवस्थित प्रकारे अलगद हाताने मोकळी करून घेणार होती. त्यानंतर पुन्हा या मातीमध्ये शेणखत मिक्स करून पुन्हा मनी प्लांट जे काही बास्केट होती ती मी या ठिकाणी रेडी करून घेणार होती. मंडळी, फेब्रुवारी महिन्यामध्ये झाडांचं विभाजन करून आपण नवीन रोपे तयार करतो. जसे की स्नेक प्लांट असो, अँथेरियम असो, मनी प्लांट असो किंवा विड्याचे पान असो. या महिन्यामध्ये तुम्ही कटिंग असो किंवा नवीन रोपं लावण्यासाठी हा महिना किंवा हा जो सीझन आहे तो अतिशय बेस्ट आहे. सो या ठिकाणी मनी प्लांटची देखील हँगिंग बास्केट या ठिकाणी रेडी झालेली आहे. सो यानंतर माझ्याकडे मनी प्लांटचे 3 ते 4 प्रकार होते. त्यानंतर कोलेस आहे, जेड प्लांट आहे, स्नेक प्लांट आहे, त्यानंतर अँथेरियम आहे, ॲग्लोनिमा आहे, रबर प्लांट आहे. जो ही जेवढी काही इंडोर प्लांट्स होती मी सर्वांची अशा प्रकारे मातीची मशागत करून घेणार होती. शक्य होईल तेवढी माती कुंडीतून बाहेर काढावी आणि त्यानंतर शेणखत टाकून पुन्हा एक लेअर वरून मातीच्या आपल्याला टाकून घ्यायची होती. मात्र हे सर्व करत असताना झाडांच्या रूट्सला कुठेही आपल्याला डिस्टर्ब होऊ द्यायचं नव्हतं किंवा जी काही रूट्स आहेत त्यांना आपल्याला इजा पोहोचवायची नव्हती. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे प्लांट आहे त्याच्या फक्त 1 ते 2 इंच एवढी माती मी रिकामी करून घेतली होती. त्यानंतर या ठिकाणी खत टाकून घेतलं आणि एक लेअर पुन्हा मातीची करून घेतली. कारण की ज्या कुंडीमधील झाडांची मुळं अतिशय घट्ट रोवलेली असतात त्यांना मात्र आपल्याला सेपरेट करायचं नव्हतं. त्यानंतर हे होतं अँथेरियम. तो याला देखील मी या ठिकाणी अशा प्रकारे शेणखत देऊन घेतलेलं होतं. सो मंडळी, जी काही इंडोर प्लांट्स असतात त्यांना आपण वर्षातनं फक्त फेब्रुवारी आणि सप्टेंबर या 2च महिन्यामध्ये आपण सॉलिड खत देऊ शकतो. नाहीतर रेग्युलरली आपण तर 15-20 दिवसाच्या अंतरामध्ये लिक्विड फर्टिलायझर हे ह्या झाडांना देतच असतो. मंडळी, इंडोर प्लांट्सला वर्षातून 2 वेळेस सॉलिड फर्टिलायझर आणि 20 दिवसातून 1 वेळेस लिक्विड फर्टिलायझर द्यायचं असतं. असं जर आपण ही सायकल सुरू ठेवली तर इंडोर प्लांट्सवर ज्या काही समस्या असतात त्यांची ग्रोथ न होणे, पाणी पिवळी पडणे किंवा झाड खराब होऊन जाणे, सुकून जाणे ह्या ज्या काही समस्या असतात ह्या समस्या मात्र येत नसतात. लिक्विड फर्टिलायझरमध्ये बरेच असे प्रकार आहेत. त्यामध्ये आपण बनाना पील लिक्विड फर्टिलायझर, ओनियन पील लिक्विड फर्टिलायझर असो किंवा बरेच असे वेगवेगळे प्रकारचे लिक्विड फर्टिलायझर आहे ज्याने यांची नायट्रोजन असो, पोटॅश असो, फॉस्फरस असो यांसारख्या ज्या काही यांची न्यूट्रिशनची जी काही कमतरता असते ती भरून काढण्याचं काम हे लिक्विड फर्टिलायझर करत असतं.
मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण जी काही इंडोर प्लांट्स होती त्यांना खत देऊन झालेले होते आणि त्यानंतर हे होतं ॲग्लोनिमा प्लांट. या प्लांटचं रिपोर्टिंग करण्याचा व्हिडिओ देखील मी तुमच्याशी शेअर केलेला होता. त्यावेळेस हे प्लांट अतिशय छोटेसे होते, जवळपास याला फक्त 3 ते 4 पानं होती आणि 2 ते 3 महिन्यामध्ये त्याचा या प्लांटचा तुम्ही रिझल्ट पाहू शकता की किती छान प्रकारे हे ग्रो झालेलं आहे आणि त्याच्या प्लांटचा किंवा ह्या प्लांटची जी काही पानं आहेत त्यांचा कलर देखील किती छान प्रकारे डार्क झालेला आहे. सो वेळोवेळी जर आपण इंडोर प्लांटची अशी व्यवस्थित केअर केली तर प्लांट्सचे पानं म्हणा किंवा त्यांची वाढ जी आहे ती अतिशय व्यवस्थित प्रकारे होत असते. सो अशा प्रकारे रूटला कुठेही डिस्टर्बन्स न करता मी या ठिकाणी संपूर्ण इंडोर प्लांटची जी काही मातीची मशागत होती ती करून घेतलेली होती. त्यानंतर खत दिल्यानंतर जी कुंडीतील माती होती आपण ज्यावेळेस उकरून काढून खत देत असतो, सो अशा प्रकारे भरपूर अशी माती या ठिकाणी जमा देखील झालेली होती. आणि बिहाइंड द सीन हा एवढी क्लिप दाखवण्याचा उद्देश हाच आहे की ज्यावेळेस आपण गार्डनिंगची कामं करत असतो त्यावेळेस मात्र हा पसारा हा होतच असतो. त्यासाठी नेहमी व्यवस्थितपूर्वक आपण गार्डनिंगची कामं केली तर आपली मेहनत देखील कमी लागत असते. सो या ठिकाणी एवढी माती मात्र ही कुंड्यांमधून बाहेर आलेली होती. सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी सर्व कुंड्या माझ्या इंडोर प्लांट्सच्या रेडी झालेल्या होत्या आणि वर्षभर छान प्रकारे ग्रोथ देखील यांची होणार होती. चला तर मग मंडळी, आजच्या इंडोर प्लांट विषयीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात कंजूसी करू नका आणि व्हिडिओला एक लाईक करायला मात्र अजिबात कंटाळा करू नका. आणि अजूनही जर तुम्ही दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ मात्र तुम्ही माझा मिस करणार नाही. कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक मराठी गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला मात्र अजिबात कंटाळा करू नका. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या. सो टेक केअर अँड बाय.